वर्षावरील मुंबईतील शिवसेना आणि भाजपच्या जागांवर आता शिक्कामोर्तब होणार आहे। येत्या 48 तासात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांना फोन केलाय। शिंदेंचा फोन येताच उदय सामंत तातडीनं गोव्यावरून मुंबईसाठी रवाना झाले आहेत। भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जागा जाहीर करतील। फक्त ज्या जागांवर संघटनात्मक पातळीवर अडचणी येत आहेत त्या जागांवर थेट एबी फॉर्म देण्यात येतील। याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, काय नेमके अपडेट्स? महायुतीची चर्चा आणि निर्णयात्मक प्रक्रिया आता एकदम अंतिम टप्प्यात आली असं म्हणावं लागेल। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत घोषणा कधीही होऊ शकते। फक्त जागा कुठल्या त्याच्या बाबतीतली चर्चा अंतिम टप्प्यात आहे। एकनाथ शिंदे यांचे उजवा हात ज्यांना मानलं जातं ते उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांनी त्वरित बोलवले। एकनाथ शिंदे यांना भेटायला ते गोवा एअरपोर्टवरनं उदय सामंत निघालेले आहेत। ते येतील, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्यानुसार 48 तासात पहिली भाजपाची जी कन्फर्म जागा आहेत ज्याच्याविषयी कुठलाही वाद नाही त्या जागा डिक्लेअर केल्या जातील, जाहीर केल्या जातील। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या कन्फर्म जागा आहेत ज्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही किंवा संघटनात्मक पातळीवरती काही अडचणी नाही त्या जाहीर केल्या जातील। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ज्या जागांवरती अडचणी आहेत संघटनात्मक पातळीवरती त्या अडचणीच्या ठरू शकतात, जिकडे एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत आणि त्यामुळे अडचणी होऊ शकतात अशा जागांवरती जो निवडून येईल या मेरिटवरती त्या उमेदवाराला थेट एबी फॉर्म दिला जाईल। त्याचं नाव जाहीर होणार नाही आणि एबी फॉर्म दिला जाईल आणि तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल। ह्या गोष्टी घडतील। मात्र घडामोडींना वेग आलेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापलं असं म्हणावं लागेल। उदय सामंत जो एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा सांगतो की उजवा हात म्हटला जातो सगळ्या चर्चेत एकनाथ शिंदे यांच्यानंतर महत्वाची जबाबदारी ज्यांच्यावरती असते ते म्हणजे उदय सामंत। ते फ्रंट फूटवरती येत आहेत। उदय सामंत यांच्यासोबत एकनाथ शिंदे रात्री उशिरा चर्चा करतील आणि रात्री उशिरा किंवा पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होईल आणि पुढच्या गोष्टी मार्गी लागतील अशी शक्यता आहे। नक्कीच नक्कीच। त्यामुळे आता हे जागा वाटप कसं होईल याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।